माय चॅनल. कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लक्षामध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे गुरुवार. आज नवीन वर्ष आपल्या लोकांचा साजरा होणार आहे. आज गुढी उभी करतात काही लोक, तसंच मी पण करते गुढी उभी. तर चला, गुढी उभी करायचा टाईम 10:30च आहे आणि फटाफट घरातल्या आधी कामं करून घेतली आणि देवपूजा करायची आहे. नेत्राने हळदीचं लेपन केलं आहे, रांगोळी काढली आहे आणि मी लावते आता दाराला तोरण. कारण हा आपला मराठी लोकांचा सर्वात मोठा सण आहे, म्हणजे गुढीपाडवा. तर चला आता तोरण लावून घेते, नेत्राने हळदीचं लेपन आणि रांगोळी काढून घेते, दाखवते. तर चला, आता मीनी घेतली आहे देवपूजा करून आणि ते टी व्हीवरनं मीनी गाणे लावले, त्यामुळे मी बोलू नाही शकत आणि ह्याच्यामुळे कॉपीराईट लागू शकतो मला, म्हणजे व्हिडिओला. त्यामुळे ते मीनी देवपूजा करून एक तुपाचा दिवा लावते आणि एक तेलाचा दिवा लावते. इथे मीनी कापूर पेटून मीनी आरती करून घेतलेली होती आणि गोड म्हणून मीनी पेढे ठेवलेले देवासमोर. ही अशी माझी पूजा झाली. आणि उंबराट्याची पण मीनी पूजा केलेली होती. इथे मी हळद कुंकू लावून घेतलं आहे आणि ह्याच्यानंतर फुलाने छान सजून घेतलं उंबराटा. दोन्ही साईडला पंत्या होत्या माझ्याकडे, त्याचे दिवे लावून घेतले. तिथे मी आता साडी नेसली आहे. सहसा मला साडी नेसायला ना येत नाही, पण मला साडी नेसल्यावर मी छान दिसते असं मला बघायला भरपूर आवडतं. तिथे वन साईड पदर घेतला आणि नेसले मी साडी तरी पण, आणि मला भारी वाटते. मी साडी तेव्हा मी नेसते ना, मला खूप छान वाटतं. तिथे आता गुढी उभी करायची, त्यामुळे सर्वात पहिला आधी तयारी करून घेते. छोटंसं पाट ठेवलं आहे खिडकीच्याच बाहेर. आम्ही आतमध्येच म्हणायला गेलो तर बाहेर पण नाही, आतमध्ये खिडकीच्या आतमध्ये आमच्या साईडला गुढी उभी करतो. आणि मी छोटीशीच गुढी उभी करते, जास्ती मोठी गुढी उभी करत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे मी भाड्याने राहते, आणि तुम्हाला माहीत नसेल तर मी सांगते की मी भाड्याने राहते. आणि मी म्हणायला गेलं तर 5-6 वर्ष झाले मी गुढी उभी करते. मी स्वतःहूनच हे मी सण साजरे करते. म्हणजे माझ्या आईकडे कोणीच गुढी उभी करत नाही. आमच्या आईकडे, म्हणजे माझ्या आईकडे, आमच्या बोलते, म्हणजे माझ्या आईकडे कोणच गुढी उभी करत नाही. आणि माझ्या सासूकडे पण कोणच गुढी उभी करत नाही. त्यामुळे मीच माझ्या घरी गुढी उभी करते. मला असं वाटतं आपला हा मराठी लोकांचा गुढीपाडवा म्हणजे मोठं सण आहे. आणि तो सण कसा साजरा करायचा ते तर आता सर्व यूट्यूबवर, रीलवर, इंस्टाग्रामवर, सर्वांना फेसबुकवर समजतं हा सण आपण कसा साजरा करू शकतो. त्यामुळे मी 5-6 वर्ष झाले मी माझ्या घरी, तिथे मी राहते, तिथे मी गुढी उभी करते. भले मी छोटीशी गुढी उभी करते, पण करते. कारण माझ्या दोन्ही पोरींना समजायला पाहिजे आपला हा मोठा सण गुढीपाडव्याचा आपण कसा साजरा करायला पाहिजे. इथे आमची गुढी उभी करून झाली आहे आणि छानपैकी आता गुढी सजूनसुद्धा झालो आहे. आणि पूजा करून घेतात ते आता मिस्टर माझे, त्याच्यानंतर मम्मी पूजा करून घेईल, मग योगिनी आणि नेत्रा. आणि मी स्वतःचं घर घेईल ना माझं, तेव्हा मी खरंच मोठी गुढी उभी करेन आणि साडीनी गुढी उभी करेन. आता हे तर छोटंसंच मी साडीसारखा कपडा आहे, तो एकदमच रेडीमेड शिवून भेटतो, तसं मी आणलेलं होतं आदल्या दिवशी दादरवरनं हे सर्व सामान. तर आमची आता गुढी उभी करून झाली आणि आम्ही छानपैकी आता गुढीची पूजासुद्धा करून घेऊ आणि छान फोटो काढू आणि छान गप्पे मारू. तर सकाळचा नाश्ता नाही केला आहे मीनी, तर आता नाश्ता घेतो आम्ही करायला. चला, तर चला आता आमची गुढी उभी झाली आहे करून, आणि आता आम्ही चाय नाश्ता करतो आहे. मेन गोष्ट, चाय नाश्ता करत बसलो असतो ना तर गुढी उभी करायला आम्हाला खूप लेट झाला असता. त्यामुळे चाय नाश्ता मी कोणाला दिला नाही. मी बोली नंतर देणार करून, आधी गुढी उभी करून घेऊया. तर चाय नाश्ता म्हटलं तर मिस्टर आता गेलेले ऑफिसला गुढी उभी करून. तर येताना कांदा भाजी घेऊन आले, वडापाव घेऊन आले आणि काय बोलतात का याला, पॅटीस घेऊन आले. तर आता आम्ही नाश्ता करतोय. कांदा भजी, चाय
आणि वडापाव आणि पॅटीस. तर चला पटापट आता नाही दोघींची बघा कशी भांडण झाली. अरे 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 काय योगिनी काय आहे. चटणी आम्ही काल दादरला गेलेलो आणि साडी घेऊन आले. दाखवून करा. तर आता नवीन नियम चालू झाले. गुढीपाडव्याच्या दिवशी साडी भेटते आणि मला छान ना बाजूला हो ना मध्येच आली ते मीठ बाजूला हो नंतर सांगते ही साडी घेऊन आले आणि मग मला साडी माहीतच नाही कितीची साडी. पैसे नाही सांगायचे. 3000. माझा नवरा खरंच खूप चांगला आहे. थांबला आज चांगला आहे की नाही. तर चला आता जेवण करायला घेते आणि जायचं थोडं बाहेर आम्हाला. पण गुढी उभी केली आहे. तर गुढी दुपार म्हणजे संध्याकाळ व्हायच्या आधी ती गुढी काढायची असते. त्यामुळे कुठे बाहेर नाही जाऊ शकत. चला आता जेवणाला लागते. जेवण मला पुरी चिकन डाळ भात आणि भाजी करायची. तर फटाफट ते पण करू. तर जेवण झालं आहे बनवून आणि देवाला आधी निवेद दाखवते आणि मग नंतर तुम्हाला सांगते मी आज काय केलं. आजचं जेवण बनवलं आहे पुरी चिकन बटाट्याची भाजी भात आणि डाळ आणि हे कुलट्या. तर आजचा जेवण असं आहे आमचा. आता मी पण जेवून घेते. पुरी जेवतात एका साईडला